अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडणारी शेंगदाणा चिक्की अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच एकदम कुरकुरीत कशी बनवायची आज आपण ते पाहणार आहोत. आपल्या चॅनलवरचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशी ही कुरकुरीत शेंगदाणा चिक्की परफेक्ट प्रमाणात कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी 2 साहित्यात आपण ही अशी कुरकुरीत शेंगदाणा चिक्की अगदी 10 मिनिटात घरी तयार करणार आहोत. त्यासाठी इथे एका कढईमध्ये 2 वाटी शेंगदाणे मी भाजून घेणार आहे. एकदम मीडियम गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. याचं वरचं साल निघलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला हे भाजायचे आहेत. शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता त्याचं वरचं साल निघत आहे. आपण गॅस बंद करून हे शेंगदाणे गार करून घेणार आहोत. शेंगदाणे गार झाल्याच्या नंतर स्मॅशरच्या मदतीने या पद्धतीने आपल्याला एका शेंगदाण्याचे 2 तुकडे होतील या पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे आहेत. तुम्ही याचे साल काढून मिक्सरला देखील फिरून घेऊ शकतात. तुम्ही पाहू शकता सर्व शेंगदाण्यांचे मी सालं काढून घेतलेली आहेत आणि या पद्धतीने असे मोठे मोठे शेंगदाण्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. इथे आपण पोळपट बेलणं आणि चाकू तिन्हींनाही तूप लावून घेणार आहोत. तुपाचा हात फिरून घ्यायचा आहे म्हणजे आपली शेंगदाणा चिक्की लाटताना ती चिकटत नाही. त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे. डायरेक्ट साखरेचाच पाक करून घ्यायचा आहे आणि हे सतत आपल्याला असं हलवत राहायचं आहे. कारण साखर जर आपली तळाला जर लागली तर त्याचा जळकट असा वास आपल्या चिक्कीला येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला हे सतत हलवतच याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. अगदी 3 ते 4 मिनिटातच आपला साखरेचा पाक तयार झालेला आहे. तरी काही असे मोठे मोठे कण शिल्लक आहेत ते आपण मेल्ट करून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि सतत हे हलवत त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता याला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. यामध्येच आपल्याला 1 वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत. आपला पाक जास्त आहे. अजून थोडेसे शेंगदाणे मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. सर्व शेंगदाण्यांना आपला हा साखरेचा पाक लागला गेला पाहिजे. गॅस बंद करूनच आपण ही प्रोसेस करणार आहोत. पटापट याला हलवून घ्यायचं आहे आणि आपण पोळपटाला तर तूप लावूनच ठेवलेलं होतं. त्यावर आपल्याला हे सारण टाकून घ्यायचं आहे. अगदी झटपट ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. सर्व सारण यावर टाकून घेतल्याच्या नंतर बेलण्याने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आपल्याला चिक्की किती जाडसर ठेवायची आहे त्यानुसार हे लाटून घ्यायचं आहे. गरम असतानाच आपण हे लाटून घेणार आहोत. लगेचच आपल्याला चाकूच्या मदतीने या चिक्कीचे काप करून घ्यायचे आहेत. कारण थंड झाल्याचे काप होणार नाहीत. गरम असतानाच अशा पद्धतीने रेषा आपल्याला देऊन ठेवायच्या आहेत म्हणजे चिक्की थंड झाल्याच्या नंतर तिचे लगेच तुकडे पडतात. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला शेप देऊ शकता. इथे मी चौकोनी शेप देत आहे.
तुम्ही पाहू शकता इथे मी चाकूच्या मदतीने चिक्की कट केलेली आहे आणि 15 ते 20 मिनिटं आपण गार होण्यासाठी ठेवणार आहोत। त्यानंतर ही चिक्की आपण चाकूच्या मदतीने काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपण तूप लावल्यामुळे किती सहज ही चिक्की निघून येत आहे। तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल की ही चिक्की किती कुरकुरीत अशी तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।